च्या पालकमंत्री पदावरून सुद्धा जोरदार रस्सीखेच आहे. कारण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर या दोघांनीही पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग लावली. कोल्हापूरच्या वाट्याला यावेळेला 2 कॅबिनेट मंत्रीपद आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असतानाही सतेज पाटील यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यामुळे हसन मुश्रीफ नाराज होते. मात्र महायुतीसोबत गेल्यावर मुश्रीफ यांचं पालकमंत्री होण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. अशात यावेळेला पालकमंत्री पदासाठी मुश्रीफ अधिक आग्रही आहेत. त्यासोबतच चंद्रकांत पाटील यांचं नाव सुद्धा स्पर्धेत आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद मिळणार कुणाला हे पाहणं महत्त्वाचं आहे. रोह्यामध्ये झळकलेले बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण अदिती तटकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावतानाच त्यावर भावी पालकमंत्री असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे लावलेले हे बॅनर आहेत. त्यावर पालकमंत्री अदिती तटकरे असा उल्लेख करण्यात आला आहे. तटकरे यांच्या संदर्भातल्या या बॅनरबाजीमुळे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. नाही, स्वाभाविक आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी. मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील. पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊत संतापले. महाराष्ट्रावर हा अन्याय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारावा असंही राऊत म्हणाले. कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी प्रत्येक राज्याच्या चित्ररथाला आलटून पालटून संधी मिळते. त्यामुळे यावेळेला महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर नसेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. गेली 4 वर्ष महाराष्ट्राला संधी मिळते आहे म्हणून यंदा आपल्याला संधी नसल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना विचारायला पाहिजे. शिवसेना आम्ही विचारलेत प्रश्न याआधी, आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे. आपल्यालाही बोलवण्यात आलेलं आहे. मात्र त्यातले 15 चित्ररथ हे रस्त्यावर असतात. बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात. आलटून पालटून राज्यांना संधी मिळते. गेले 4 वर्ष आपल्याला संधी मिळाली होती म्हणून यावर्षी आपल्याला संधी नाही आहे. मागच्या वर्षी मोठ्या 3 राज्यांना संधी नव्हती. त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही आहे. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. दिल्लीच्या उच्च न्यायालयानं बनावट IAS अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय. त्यामुळे पूजा खेडकरसाठी हा मोठा धक्का मानला जातो. आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होऊ शकते. कोर्टानं पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिलं होतं. ते संरक्षण देखील उच्च न्यायालयानं काढून घेतलंय. पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ UPSCच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक असून या प्रकरणातील गुन्हेगारीचा कट उलगडण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं कोर्टानं म्हटलंय. प्रोजेक्ट राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. केवळ दलित असल्यानं सोमनाथची हत्या, राहुल गांधी यांचं वक्तव्य. राहुल गांधी निव्वळ राजकीय हेतूनं परभणीत
जाती जातीत भांडणं लावण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींवर थेट आरोप, तर आरोपींना सोडणार नसल्याचाही इशारा. केंद्र सरकारकडून राज्याला मोठं गिफ्ट. एका वर्षात राज्याला मिळणार 20 लाख घरं. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल. मस्साजोगी प्रकरणी नाना पटोले यांचं वक्तव्य. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पूजा खेडकर प्रकरण हे केवळ UPSCचा नाही तर संपूर्ण समाजाच्या फसवणुकीचा प्रकार. न्यायालयाचे ताशेरे. पुढच्या 24 तासात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होणार, तर ठाण्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी. फडणवीसांचं आश्वासन, तर भुजबळ महायुतीचे महत्त्वाचे नेते. तोडगा निश्चित काढू. भुजबळांच्या नाराजीवर वक्तव्य. छगन भुजबळ यांची नाराजी हा आमचा अंतर्गत विषय, आम्ही तो विषय सोडवू. नाराज भुजबळ यांच्यावर अजितदादांनी थेट बोलणं टाळलं. महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलल्यानं संजय राऊत संतप्त. महाराष्ट्रावर अन्याय का, हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना विचारावं. राऊत यांची प्रतिक्रिया, तर राज्याच्या चित्ररथाला डावललं नाही, फडणवीसांकडून स्पष्टोक्ती. मुंबई फेरी बोट अपघात प्रकरणी नौदलाचा प्राथमिक अहवाल समोर. स्पीड बोटीच्या चाचणीत हायड्रोलिक स्टिअरिंग अचानक लॉक झाल्यानं अपघात. सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं रस्त्यावर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं. 3घांचा मृत्यू. मावळमध्ये भरधाव ट्रकचा ताबा सुटल्यानं ट्रक उलटला. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुलुख महाराष्ट्र, महाराष्ट्राची खास खबरबात. सुरुवात करूयात राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याच्या बातमीनं. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीचा दौरा केला. या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी केवळ राजकीय हेतूनं परभणीत आले होते. लोकांमध्ये आणि जातीजातींमध्ये भांडणं लावण्याचं त्यांचं काम आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान संबंधित घटनेत कुणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये जातीजातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे. तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे. जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान पोलिसांच्याकडून सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यासोबतच पोलीस कोठडीत मारहाण झाल्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला असंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचाही दावा त्यांनी केला. यावेळी राज्यातले काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. बड़ी क्लियर बात है
उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई। ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। आमच्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळावा, माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असा आरोप सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं केला। दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। सांगितलं सरांना आमची न्याय लवकरात लवकर व्हावा, जे जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीचं सजा त्यांना द्यावा हे बोललं। हे आमचा लवकर न्याय करा। होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले कायदा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचंही सांत्वन केलं। 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। तसंच या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना योग्य त्या सूचना केल्याचंही ते म्हणाले। आरोपीच्या मागावर आमचं पथक असून लवकरच आरोपींना जेरबंद केलं जाईल असा शब्द पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। दरम्यान बीड शहरामध्ये दहशत निर्माण व्हायला लागली आहे असं आपलं स्पष्ट मत असल्याचंही ते म्हणाले। एसपीने सुद्धा मला सांगितलं की या जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत। 2 ते 3 दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 28 डिसेंबरच्या अगोदर हे आरोपींना अटक केले जाईल असं एकंदरीत एसपीच्या बोलण्यावर मला जाणवलेलं आहे। अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढावलेला असेल, त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे, तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि त्याच्या अंगावर जो जखमा पाहत होतो, त्या जखमा पाहिल्यानंतर मनामध्ये असं चीड निर्माण होत होती। एखाद्याला इतकं अमानुषपणे पण मारू शकतं, याचा अर्थ असा होतो की त्यांनी ते अमानुष दाखवताना कोणताही विचार केलेला नाही। म्हणजे कधी काळी आपण एखाद्याला घाबरत होतो, तशी दहशत या बीडमध्ये तयार व्हायला लागलेली हे माझं स्पष्ट मत।